योद्धा न्यूज मराठी। शिक्षण मंत्री श्री दादा भुसे साहेब यांच्या समवेत प्राथमिक शिक्षक संघटनाच्या समस्यांबाबत बैठक। महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या शैक्षणिक समस्या सुटाव्यात म्हणून 9 जुलै 2026 रोजी आझाद मैदानावर आंदोलन झाले होते। आंदोलन कर्त्या कार्य शिक्षकांच्या मागण्या पूर्ण भागात म्हणून आज शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रम काळे, आमदार श्री सुधाकर आडबले व अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली। 1. प्राथमिक शाळेतील आजपर्यंत TET उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठता यादीमध्ये घेऊन प्रमोशन द्यावे। 2. राज्यातील अनेक शिक्षकांना BLOच्या ड्युट्या लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। ड्युटी रद्द कराव्या याकरता चर्चा करण्यात आली। या संदर्भात पुढील आठवड्यात महसूल विभाग व शिक्षण विभाग त्यांचे संयुक्त बैठक आयोजित करून तोडगा काढाव्याचे ठरले। 3. महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना TET करणं अनिवार्य असल्यास कार्यरत शिक्षकांची स्वतंत्र परीक्षा घ्यावी। अन्य राज्यांनी यावर काय उपाययोजना केली आहे त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल। 4. 6वी ते 8वीच्या सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी। वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। 5. BLO ड्युटी नाकारणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्हे मागे घ्यावेत। महसूल विभागाच्या बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाईल। 6. 9 जुलै 2026 रोजी शाळा बंद आंदोलन केले होते, त्याचा पगार न कापता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शनिवारी जादा तास थांबून बुडलेला दिवस भरून काढला जाईल अशी मागणी केली। मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय केला जाईल इत्यादी विषयांवर चर्चा केली। बैठक उशिरा सुरू झाल्याने निवेदन प्राप्त विषयांवर चर्चा करण्यात आली। अनुदान त्रुटी पूर्तता, शेवटच्या वर्गाची पटसंख्या व आमदार। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।